हॅलो, हा आहे आमचा कोकणातला दुसरा दिवस आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही रत्नागिरीच्या थोडंसं अलीकडे एक हॉटेल आहे न्यू कोकण म्हणून, तिथे आम्ही स्टे केला होता आणि त्याच्या आजूबाजूचे काही बीचेस आम्हाला एक्सप्लोअर करायचे होते. त्यानंतर सकाळी लवकर उठलो आणि मस्त रेडी वगैरे झालो आणि निघालो बीचेस एक्सप्लोअर करायला. सगळ्यात पहिले तर आम्ही आरेवारी बीचला गेलो, तिथला मस्त असा व्ह्यू एन्जॉय केला आणि पण नंतर मग तिथे जवळच महादेवाचं मंदिर होतं, तिथे पण गेलो, मस्त दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर तिथेच जवळ एका काकूचं छोटंसं हॉटेल होतं आणि त्या मस्त असे गरम गरम वडापाव बनवत होत्या आणि त्याचा स्मेल पण खूप छान येत होता, म्हणून आम्ही तिथे मस्त वडापाव आणि मिसळ एन्जॉय केली. त्याच्यानंतर हॉटेलला आलो. हॉटेलला आल्यानंतर आमचा चेकआउटचा पण टाइम झाला होता. पटपट आंघोळ वगैरे केलं, रेडी झालो आणि निघालो पुढच्या डेस्टिनेशनसाठी. त्यानंतर आम्ही पोहोचलो देवगडी बीचला आणि खरं सांगते हा बीच एवढा सुंदर होता, म्हणजे एवढा सुंदर की आम्ही जेवढे पण बीच आतापर्यंत बघितले त्याच्यातला सगळ्यात भारी म्हणजे सगळ्यात जास्त सुंदर हा बीच होता. आणि मला तर सगळ्यात युनिक असा हा बीच वाटला, म्हणजे याला खाली जाण्यासाठी पायऱ्या वगैरे होत्या आणि वरतून तर काय भारी तो व्ह्यू दिसत होता. खरंच खूप छान असा हा बीच होता. त्यानंतर आम्ही कैरीचं पण आणि कोकम शरबत पीत मस्त असं वरतूनच बीचचा व्ह्यू एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर खाली गेलो. आणि खरंच खाली आल्यानंतर पण खूप छान वाटलं, मस्त तिथे एन्जॉय केला, भिजलो वगैरे आणि यांची अशी इथे मस्ती वगैरे चालू होतं. त्याच्यानंतर मग सनसेटचा पण टाइम झाला होता. त्यानंतर तुम्ही हा सनसेटचा व्ह्यू बघू शकता, खूप छान असा व्ह्यू इथून दिसत होता वरच्या साईडनी. त्याच्यानंतर मग आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो. त्यानंतर आम्ही दुसरा स्टे केला देवगडमध्ये आणि आम्हाला तिथून देवगड बीच सुद्धा जवळच पडत होता आणि माझा दुसऱ्या दिवशी बर्थडे सुद्धा होता, म्हणून यांनी केक आणला. मस्त 12 वाजता केक वगैरे कट केला आणि असा केला आम्ही आमच्या दिवसाचा शेवट. बाय, टेक केअर.